निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेत नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील तब्बल 46.42% मतदार नोंदी अनकलेक्टेबल असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. 6,62,057 मतदारांपैकी केवळ 53.58% नोंदींचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे. तब्बल 3,07,354 मतदारांचे फॉर्म अनकलेक्टेबल दाखवण्यात आले आहेत. यावर बहुजन विकास आघाडीने लोकसभा आणि विधानसभेत बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय, तर भाजपनेही बहुजन विकास आघाडीचे 70 नगरसेवक बोगस मतदानावर आले का असा खोचक प्रश्न विचारला आहे. निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेत नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील तब्बल 46.42% मतदार नोंदी अनकलेक्टेबल असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे महापौर अजू पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी शहरी भागात अचानक वाढलेल्या मतदारसंख्येबाबत आपण आक्षेप घेतला होता. मतदारांना स्लिप वाटताना अचानक मतदार सापडले नाहीत, मात्र मतदानाच्या दिवशी हेच मतदार मतदान करताना दिसले, असा दावा पाटील यांनी व्यक्त केला. भिवंडी, कल्याण, ठाणे, अंधेरी, मीरा भाईंदर आदी भागातून मतदार नालासोपाऱ्यात कसे आले असा सवाल करत सध्या कमी झालेल्या मतदार नोंदींपैकी 90% नोंदी बोगस असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिकडे कॉस्मोपॉलिटन एरिया आहे, जिकडे शहरी भाग आहे, त्या ठिकाणी अचानक हे जे मतदार वाढलेले आहेत बोगस मतदार आहे. आणि आम्ही ते प्रूव्ह पण केलं होतं, तुम्ही पण बघितलं होतं का ज्या राजकीय पक्षांना मतदार सापडले नव्हते स्लिपा वाटताना त्यांच्या स्लिपा शिल्लक होत्या, परंतु असे सगळे लोक सगळ्याच राजकीय पक्षांना जे भेटले नाही ते मतदान सकाळी सकाळी येऊन करून निघून गेले. कमी झाल्यात नावं, त्याच्यातली 90% नावं ही बोगस मतदार होते. आज काय झालं, SIR मुळे ही जी बोगस नावं घातलेली होती त्यांची जिकडे नावं आहेत तिकडे त्यांनी कन्फर्मेशन दिलं, त्यामुळे इकडूनची नावं निघून गेली. त्यांची 2-2, 3-3 ठिकाणी नावं होती आणि ती काढली गेली. महापौरांच्या आरोपांना नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. भाजप बोगस मतांवर निवडून आली असे म्हणत असतील तर महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे 70 नगरसेवकही बोगस मतदानावर निवडून आले का असा खोचक सवाल त्यांनी केला. नालासोपाऱ्यात अनेक मतदारांचे पत्ते चुकीचे असल्याने BLO संबंधित मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सध्या अनकलेक्टेबल असलेल्या अनेक मतदारांची पुढील प्रक्रियेत नोंदणी होईल आणि मतदारसंख्या देखील वाढेल असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला. महापालिकेत 70 नगरसेवक काय बोगस मतदार निवडून आलेत का हे त्यांना विचारा ना. बोगस मतदार महापालिकेत 70 मतदार निवडून आलेत का? हे खरं आहे की SIR कमी झालाय, 53.98%, 58% झालाय. मला विश्वास आहे बोगस मतदार हे सांगणं आणि कोणी सांगायचं, त्यांच्या जोरावर निवडून आले तुम्ही. महापालिकेमध्ये 70 नगरसेवक निवडून आले, मग ते कुठल्या मतदार निवडून आले? त्यामुळे हा काय खरा विषय नाहीये. SIR झाला, इथे कमी झालाय, नजीकच्या काळामध्ये ते चांगल्या प्रकारे होईल. दरम्यान नालासोपारा तहसीलदारांनी SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अनकलेक्टेबल म्हणजेच मतदारांचं नाव थेट मतदार यादीतून वगळण्यात आलं असं त्याचा अर्थ नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित मतदारांना आपली नोंद तपासता येणार असून आवश्यक असल्यास दावे हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर नियमानुसार सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. त्यामध्ये टोटल 3,54,908 मतदार होते. 70.20% जे आहेत 2,49,157 मतदारांचे जे फॉर्म्स आहेत ते डिजिटाईज झालेले आहेत आणि 132 नालासोपाराच्या अनुषंगाने टोटल 3,55,101 मतदार जे आहेत त्यांचं डिजिटायझेशन झालेलं आहे. ड्राफ्ट एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर जे मतदार राहिलेले आहेत त्यांना मुलीच त्यांच्या सुनावण्या होतील आणि नव्यानं फॉर्म फॉर्म नंबर 6, 7, 8 वगैरे जे आहेत ते भरून ऑनलाईन प्रोसिजर चालू आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्याचं डिजिटायझेशन सर्वात कमी आहे. नालासोपाऱ्यात 53.58%, बोईसरमध्ये 65.59% आणि वसईत 70.20% नोंदी डिजिटलाइज झाल्या आहेत. तर डहाणू, विक्रमगड आणि पालघरमध्ये अनुक्रमे 90.17%, 91.56% आणि 83.59% डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे. SIRच्या सुधारित वेळापत्रकानुसार 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान दावे हरकती दाखल करता येतील. सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया 29 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आता नालासोपाऱ्यातील 3,07,354 अनकलेक्टेबल नोंदीचं पुढं काय होतं याकडे राजकीय पक्ष आणि मतदारांचं लक्ष लागलं आहे.